सामान्य जीवन जगत असताना माणसाला जीवनात अनंत अडचणींचा सामना करावा लागतो। अशावेळी त्याला परमेश्वराशिवाय दुसरा कोणाचा आधार वाटत नाही। आपल्या देशातील अनेक जण आपल्या अडचणी या देवाला सांगतात आणि त्या बदल्यात ते देवाला दानही देतात। आणि म्हणूनच भारतातील अनेक मंदिरं, दर्गा यामध्ये करोडो रुपयांची देणगी जमा होत असते की यामध्ये तिरुपती देवस्थान, शिर्डी साईबाबा, अयोध्येतील श्रीराम मंदिर, त्याच पद्धतीने मुस्लिम समाजातही अजमेर दर्गा येथेही मोठ्या प्रमाणात देणगी जमा होते। निस्वार्थ भावनेने प्रत्येकजण देवाला दान देत असतो, परंतु त्या देवस्थानची कमिटी किंवा तिथं कारभार सांभाळणारे हळूहळू देवालाच विसरून जातात आणि त्या देवाच्या पैशावर डल्ला मारतात। श्रीराम मंदिरातील करोडो रुपयांचा घोटाळा नुकताच समोर आला असताना आता प्रत्येक देवस्थानमध्ये असे घोटाळे होतात का ही शंका प्रत्येकाच्या मनात येत असतानाच आदमापूर येथील बाळूमामा देवस्थानातील 60.75 कोटींचा गैरव्यवहार उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। नेमके काय आहे हे प्रकरण ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राइम एक्सपोज। महाराष्ट्रातील धनगर समाजाबरोबर अनेकांचे श्रद्धास्थान असलेले आदमापूर येथील श्री बाळूमामा देवस्थान हे सध्या प्रचंड चर्चेत येत आहे। महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व मध्य प्रदेश येथील लाखो भाविक हे आदमापूर येथे दर्शनासाठी येत असतात आणि याच आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामा देवस्थानच्या आर्थिक व्यवहारांमधील तब्बल 60,75,28,060 रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे। मार्च 2020 ते मार्च 2026 या कालावधीत देवस्थान समितीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये संगनमत करून निधीचा अपहार करण्यात आला। यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणे, विश्वासघात करणे, फसवणूक करणे तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणांमध्ये कार्याध्यक्ष रागिनी खडके, सचिव रावसाहेब कोनकेरी यांच्यासह इतर संबंधित विश्वस्त, व्यापारी, कंत्राटदार आणि मध्यस्थ व्यक्तींना आरोपी करण्यात आले आहे। त्यांच्याविरुद्ध फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्र तयार करणे व त्यांचा वापर करणे तसेच कट रचल्याप्रकरणी विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कथित व्यवहाराची रक्कम ही 60,75,28,060 रुपये इतकी आहे। धर्मादाय आयुक्त मुंबई येथील निरीक्षक राजेंद्र रंगराव गडकरी यांनी भुदरगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। या प्रकरणाची व्याप्ती प्रचंड मोठी असल्याचे समजते। आदमापूर येथील श्री संत बाळूमामाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेशमधून लाखो भाविक येत असतात। महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी, गोरगरीब, सामान्य नागरिक हे संत बाळूमामांचे भक्त आहेत। संसारात किंवा दैनंदिन जीवनामध्ये कोणतीही अडचण आली की हे संत बाळूमामांच्या आश्रयाला जातात, भक्तिभावाने प्रार्थना करतात आणि आपल्या जवळचे दान तिथे देतात। संत बाळूमामांची महती इतकी प्रचंड वाढली की अनेक भागातून पालख्या निघू लागल्या। भक्तगण मनोभावे चालत, गाडीने जमल तसं प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला आदमापूर येथे जाऊ लागले। संत बाळूमामांच्या आशीर्वादाने अनेकांचे संसार उभा राहिले आणि त्यांची कामं झाली। त्यामुळे बाळूमामाची महती घरोघरी पोहोचली। भक्तगण ही लाखोंच्या संख्येने वाढले। पण आता याच भक्तांनी दिलेल्या देणगीवर डल्ला मारण्यात आल्याने नेमका विश्वास कसा ठेवायचा हाच खरा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला पडत आहे। देशातील अनेक देवस्थानांमधील हा भ्रष्टाचार किंवा देवाच्या पैशावर डल्ला मारण्याचे प्रकार वाढत असल्याने भक्तांमधील देवाला देणगी देण्याची इच्छा जवळपास संपुष्टात येत आहे। आपण दिलेले पैसे देवाच्या विकासासाठी उपयोगात येत नसतील तर पैसे द्यायचेच कशाला असा संतापजनक सवाल जनतेतून उठत आहे। आदमापूर बाळूमामा देवस्थानातील 60.75 कोटींचा गैरव्यवहार उघड झाल्याने आता बाळूमामाचे भक्त यापुढे देवाला देणगी देणार का हाही प्रश्न उपस्थित होत आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये लिहा व प्राइम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।